98% ज्येष्ठ लोकांना माहीत नाही. 60 नंतर किडनी आणि लिव्हर दोन्ही वाचवते. ही देशी वस्तू. एक क्षण थांबा. तुम्हाला कधी वाटतं का किडनी ठीक आहे ना, लिव्हर ठीक आहे ना? 60 नंतर हा भीतीचा विचार खूप सामान्य आहे आणि तो चुकीचाही नाही. कारण 60 नंतर किडनी आणि लिव्हर दोन्ही शांतपणे कमकुवत होत जातात, कोणतीही स्पष्ट लक्षणं देता. पण आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे कदाचित तुमच्या डॉक्टरांनीही सांगितले नसेल. काही डॉक्टर स्वतः रोज 5 देशी गोष्टी खातात त्यांच्या किडनी आणि लिव्हरचे संरक्षण करण्यासाठी. औषध नाही, इंजेक्शन नाही. फक्त स्वयंपाकघरातील 5 गोष्टी. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही दररोज वाया घालवता. चला नंबर 5 पासून सुरुवात करू आणि नंबर 1 पर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. 60 नंतर किडनी आणि लिव्हर इतके कमकुवत का होतात? उत्तर आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि टॉक्सिन्सचा साठा. 60 नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता जवळपास अर्धी होते. किडनी जी आधी एका मिनिटात 125 मिली रक्त स्वच्छ करत होती, ती आता 80 मिलीही नीट करू शकत नाही. लिव्हर जे आधी दररोज 1 लिटर बाईल तयार करत होते, ते आता खायला लागते. आणि त्यातच बाजारातील औषधे, प्रोसेस्ड अन्न, जास्त मीठ आणि साखर, हे सगळं दोन्ही अवयवांवर अधिक ताण आणतात. परिणामी क्रिएटिनिन वाढतो, फॅटी लिव्हर सुरू होतो आणि शरीर आतून हळूहळू कमकुवत होतं, तेही न सांगता. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. त्या 5 देशी गोष्टी ज्या किडनी आणि लिव्हर दोन्हीचं संरक्षण करतात. त्या कशा आणि कधी घ्यायच्या, आणि एक असा नियम जो त्यांचा परिणाम दुप्पट करतो. मला एक उदाहरण आठवतं. सुरेश बाबू, वय 67, निवृत्त शाळेचे प्राचार्य, शिस्तबद्ध जीवन. पण गेल्या वर्षीच्या तपासणीत कळलं की क्रिएटिनिन 2.1 आणि लिव्हरमध्ये सौम्य फॅटी बदल आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, आता औषधाची गरज नाही, पण असंच राहिलं तर 2 वर्षांत औषधं सुरू करावी लागेल. सुरेश बाबू घाबरले. त्यांच्या मुलाने एक नेफ्रोलॉजी कॉन्फरन्सचा अहवाल वाचला, ज्यात डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते स्वतः कोणत्या 5 देशी गोष्टींवर विश्वास ठेवतात. सुरेश बाबूंनी ते करून पाहिलं. 6 महिन्यांनंतर तपासणी झाली. क्रिएटिनिन 1.4, फॅटी लिव्हरमध्ये लक्षणीय सुधारणा. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. सुरेश बाबूंनी सांगितलं, औषधं नाही बदललं, फक्त स्वयंपाकघर बदललं. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 देशी गोष्टी कोणत्या आहेत. नंबर 5, ज्वारी, जौ, चे पाणी. हे दिसायला साधं असलं तरी किडनीचे डॉक्टर, नेफ्रोलॉजी तज्ज्ञ, किडनीच्या रुग्णांना सर्वप्रथम हेच सुचवतात. रोज 1-2 ग्लास जौचं पाणी. जौमध्ये बीटाग्लुकॉन असतं, जे किडनीवरील फिल्ट्रेशनचा ताण कमी करतं आणि लिव्हरमध्ये साचलेली अतिरिक्त चरबी हळूहळू कमी करतं. 60 नंतर किडनी खायला लागते तेव्हा जौचं पाणी तिला आराम देतं. हे क्रिएटिनिन नियंत्रणात ठेवतं आणि लिव्हरसाठी बाईल उत्पादन सुधारतं, जे लिव्हरचं एक महत्त्वाचं काम आहे. कसं बनवायचं? 2 मोठे चमचे जौ 4 ग्लास पाण्यात 20 मिनिटं उकळा. नंतर गाळून थंड करा. सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास. हलकं लिंबू घालू शकता. महत्त्वाची सूचना, जर तुम्ही डायलिसिसवर असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्या. सुरुवातीला फक्त 1 ग्लास घ्या. नंबर 4, काकडी लिंबू पाणी. हा कॉम्बिनेशन ऐकायला खूप साधा वाटतो, पण हे सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सोपं आणि सगळ्यात प्रभावी रोजचं कॉम्बिनेशन आहे. काकडीत 96% पाणी असतं. हे किडनीला नैसर्गिकरित्या फ्लश करतं, क्रिएटिनिन पातळ करतं आणि बाहेर टाकण्यास मदत करतं.
लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड असतं, जे किडनीमध्ये खडे स्टोन तयार होण्यापासून रोखतं आणि लिव्हरमध्ये ग्लुटाथायोन तयार करतं, जो लिव्हरचा सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. दोन्ही मिळून सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू आणि दिवसभरात एक काकडी किडनी आणि लिव्हर दोन्ही स्वच्छ ठेवतात. 60 नंतर शरीरात पाण्याची कमतरता खूप सामान्य असते आणि ही कमतरता क्रिएटिनिन वाढवते. काकडी ही कमतरता भरून काढते. कसन घ्यावं. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्ध लिंबू घालून रिकाम्या पोटी प्या. दुपारी एक काकडी साधी खा किंवा थोडं मीठ घालून. तर काकडीचं रायता, लोणचं न घालता खाऊ शकता. महत्वाची सूचना: जर तुम्हाला किडनी स्टोनचा इतिहास असेल तर लिंबाचं प्रमाण डॉक्टरांना विचारून ठरवा. आणि जर ॲसिडिटीची समस्या असेल तर रिकाम्या पोटी लिंबू घेणं टाळा. एक छोटीशी गोष्ट: या व्हिडिओमध्ये आपण 5 गोष्टी सांगत आहोत, पण फक्त माहिती असणं पुरेसं नाही. आमच्या चॅनेलमध्ये दर आठवड्यात अशाच विषयांवर सखोल माहिती देणारा व्हिडिओ येतो, जो सर्वांसाठी उपलब्ध नसतो. जर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर खाली जाऊन बटन आहे, तुम्ही पाहू शकता. आता येऊया नंबर 3 वर. नंबर 3, आवळा. आवळ्यात संत्र्यापेक्षा सुमारे 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. हे केवळ मोठं बोलणं नाही, तर विज्ञान आहे. आवळ्यातील व्हिटॅमिन सी लिव्हरच्या पेशी दुरुस्त करतं. दररोज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणाऱ्या लिव्हरच्या नुकसानाची भरपाई आवळा करतो. किडनीसाठी आवळ्याचं अँटीऑक्सिडंट शील्ड किडनीला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतं आणि क्रिएटिनिन फिल्टर करण्यात मदत करतं. 60 नंतर शरीरात अँटीऑक्सिडंट्स तयार होणं कमी होतं. आवळा ही कमतरता भरून काढतो. एका संशोधनात आढळलं की रोज आवळा घेणाऱ्या 60 वयोगटातील लोकांमध्ये 3 महिन्यात लिव्हर एन्झाईम्स लक्षणीयरित्या कमी झाले. डॉक्टरांना हे माहीत आहे, म्हणून ते स्वतःही घेतात. कसन घ्यावं. सकाळी रिकाम्या पोटी 1-2 कच्चे आवळे खा किंवा 30 मिली आवळा ज्यूस पाण्यात मिसळून घ्या. आवळा कंडी टाळा, त्यात साखर जास्त असते. महत्वाची सूचना: जर तुम्ही ब्लड थिनर्स घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि एकदम जास्त प्रमाणात सुरू करू नका. कच्चा आवळा वर्षभर मिळत नाही, त्यामुळे चांगल्या दर्जाचा ज्यूस वापरू शकता, प्रिझर्वेटिव्ह नसलेला. आता नंबर 2. नंबर 2, हळद. काळी मिरी. हळद प्रत्येक घरात असते, पण एकटी हळद शरीर फक्त 3% पेक्षा कमी प्रमाणात शोषते. पण त्यात काळी मिरी मिसळली तर हे शोषण 2000% पर्यंत वाढतं. काळ्या मिरीत पायप्रिन असतं, जे हळदीतील कर्क्युमिन शरीरात जास्त प्रमाणात पोहोचवतं. कर्क्युमिन हा लिव्हरचा मोठा मित्र आहे. फॅटी लिव्हरमध्ये होणारी सूज, इन्फ्लेमेशन तो कमी करतो आणि स्गॉट सारखे लिव्हर एन्झाईम्स कमी करतो. किडनीसाठी कर्क्युमिन किडनी फायब्रोसिस, आतील स्कारिंग होण्यापासून संरक्षण करतं. म्हणूनच डॉक्टर हा कॉम्बिनेशन स्वतःही घेतात. कसन घ्यावं. अर्धा चमचा हळद, 3 ते 4 दाणे काळी मिरी. हे कोमट दुधात रात्री किंवा कोमट पाण्यात सकाळी घ्या. त्यात थोडंसं देशी तूप घातलं तर शोषण अजून वाढतं. महत्वाची सूचना: जर तुम्ही ब्लड थिनर्स किंवा डायबिटीजची औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त प्रमाणात हळद घेतल्यास किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. अर्धा चमचा पुरेसा आहे. रोज मोजून बनवणं अवघड वाटत असेल तर कर्क्युमिन आणि पायप्रिन असलेले सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत, पण ते फक्त त्यांच्यासाठी जे रोज हा कॉम्बिनेशन बनवू शकत नाहीत. आता नंबर 1, जो सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करेल. नंबर 1, शेवगा, सहजन मोरिंगा. हा नंबर 1 वर आहे कारण किडनी आणि लिव्हर दोन्हीवर एकाच वेळी इतकं प्रभावी काम करणारी दुसरी देशी गोष्ट क्वचितच आहे. शेवग्यात 90 पेक्षा जास्त पोषक घटक असतात.
त्यात आयसोथायोसायनेट्स असतात जे लिव्हरमधील डिटॉक्स एन्झाईम्स सक्रिय करतात, म्हणजे लिव्हरची स्वच्छता करण्याची क्षमता वाढवतात. किडनीसाठी शेवग्यात क्वेरसेटिन असतं, जे ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून संरक्षण करतं आणि क्रिएटिनिन फिल्टर करण्यात मदत करतं. 60 नंतर शेवगा विशेष उपयोगी ठरतो कारण तो एकाच वेळी इन्फ्लेमेशन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि टॉक्सिन्सचा साठा हे तिन्ही घटक नियंत्रित करतो. आफ्रिका आणि आशियामधील 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असलेल्या लोकांवरील संशोधनात शेवग्याचा वारंवार उल्लेख आढळतो. म्हणूनच ने त्याला मिराकल ट्री असं म्हटलं आहे. सुरेश बाबूंच्या दिनचर्येत हीच गोष्ट सर्वात जास्त परिणामकारक ठरली. कसं घ्यावं? आठवड्यातून 3 वेळा शेवग्याच्या पानांची भाजी किंवा डाळीत घालून खा किंवा रोज अर्धा चमचा मोरिंगा पावडर पाणी किंवा दुधात घ्या. शेवग्याच्या शेंगांची भाजीही खूप फायदेशीर आहे. महत्त्वाची सूचना: गर्भवती महिलांनी शेवगा टाळावा. पहिल्यांदा घेताना कमी प्रमाणात सुरू करा. शेवग्याची ताजी पानं सर्वत्र मिळत नाहीत, त्यामुळे चांगल्या दर्जाचा मोरिंगा पावडर वापरू शकता. ही 5 गोष्टी घेणं महत्त्वाचं आहे. पण एक नियम अजून आहे जो यांचा परिणाम दुप्पट करतो. किडनी आणि लिव्हरला सर्वाधिक गरज असते पाणी आणि झोपेची. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. क्रिएटिनिन बाहेर जाण्यासाठी पाणी आवश्यक आहे. रात्री 7-8 तास झोप घ्या. लिव्हरची 80% दुरुस्ती झोपेत होते. आणि या 5 देशी गोष्टी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्या तरच परिणाम दिसतो. हे तिन्ही एकत्र केल्यास शरीर स्वतःला सुधारायला सुरुवात करतं. एक महत्त्वाची गोष्ट: 60 नंतर फक्त किडनी आणि लिव्हर नाही, तर स्नायूही कमकुवत होतात. स्नायूंना योग्य प्रोटीनची गरज असते. अनेक जण विचारतात, अंडी खात नसल्यास प्रोटीन कुठून घ्यायचं? त्यासाठी वेगवेगळ्या देशी रेसिपीज उपयोगी ठरतात. आता 3 सवयी ज्या आजच थांबवा. 1. रात्री जास्त मीठ खाणे. मीठ किडनीसाठी मोठा शत्रू आहे. रात्रीचं जेवण जितकं कमी खारट, तितकं चांगलं. 2. पेनकिलर घेण्याची सवय. 60 नंतर गुडघेदुखी, पाठदुखी सामान्य असते, पण पेनकिलर किडनीला नुकसान पोहोचवतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. 3. सकाळी चहा आधी पाणी पिणे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम 2 ग्लास कोमट पाणी प्या. हा किडनी स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्याआधी चहा घेतल्यास शरीर डिहायड्रेट होतं. लक्षात ठेवा, किडनी आणि लिव्हर शांतपणे खराब होतात. वेदना होत नाहीत, फक्त थकवा जाणवतो. आणि आपण ते वयावर ढकलतो. भूक कमी होते. आपण हवामानाला दोष देतो. आणि जेव्हा समजतं तेव्हा उशीर झालेला असतो. सुरेश बाबूंनी वेळेत बदल केला आणि 6 महिन्यात रिपोर्ट सुधारले. तुमच्याकडेही ही संधी आहे. 60 नंतर दररोज या 5 देशी गोष्टी घेतल्यास तुम्ही तुमच्या किडनी आणि लिव्हरची रोज थोडी थोडी काळजी घेत आहात. तुमच्या स्वयंपाकघरातच ताकद आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. कमेंटमध्ये लिहा, माझी किडनी आणि लिव्हर सुरक्षित आहेत, आणि सांगा, यापैकी कोणती गोष्ट तुम्ही आधीपासून घेत आहात. किडनी आणि लिव्हरचं संरक्षण महाग नाही. या 5 देशी गोष्टी: शेवगा, हळद, काळी मिरी, आवळा, काकडी, लिंबू, जवचं पाणी, या सगळ्या तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत. फक्त त्यांचा रोज योग्य प्रकारे वापर करा आणि तुमच्या शरीराला ती ताकद द्या, ज्याचा तो हक्कदार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांना किडनी किंवा लिव्हरची समस्या आहे. आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.